पूर्णा शहरातील उड्डाणपुलाजवळील बाबा पेट्रोल पंप अंडरग्राउंड ब्रिज परिसरात कंत्राटदारांनी रस्त्याचे काम व नालीचे बांधकाम काम अर्धवट सोडून दिल्याने मोठा खड्डा पडला आहे. रेल्वे ब्रिज खालून येणारी वाहने व उड्डाणपुलाहून उतरणारी वाहने या खड्ड्यामध्ये अडकून येथे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील 15 ते 20 दिवसांमध्ये 3 ते 4 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक व्यावसायिकांनी देखील आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संबंधित गुत्तेदाराकडून अर्धवट सोडलेले काम पूर्ण करून घ्यावे, अन्यथा होणारे अपघात व जीवित हानीस कारणीभूत ठरून त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे. एकमत डिजिटल करिता सुशील गायकवाड, पूर्णा. लेखी स्वरूपात हे पण दिलेली आहे बातमी, तरी याचा आजपर्यंत काही सुगावा लागलेला नाही. आता आमच्या इथं दुकान असल्यामुळं आमच्या इथली वस्तुस्थिती आम्हाला माहिती आहे की शासनाने इतकं चांगला ओव्हरब्रिज आपल्याला पुणेकरांना एक करून दिलेलं आहे आणि त्यासमोर हे सिमेंट रोडचं काम अर्धवट राहिलेलं आहे. त्यामुळे धुळीचं साम्राज्य, अपघाताचं साम्राज्य हे सगळं आम्हाला रोज आमच्या निदर्शनात येते. आम्ही पाहतो जेव्हा एखादी बाई, एखादा लहान मुलगा मोटरसायकलवरून स्लिप होऊन पडतो तेव्हा आम्हाला खूप दुःख होते. 2-3 जणांना तर आम्ही दुकानावर बोलून त्यांना पाणी पाजून व्यवस्थित दवाखान्यात नेऊन सोडलेलं आहे. ही चांगली गोष्ट नाही आहे, कारण की एवढं चांगलं काम केलेलं आहे आणि थोड्यासाठी यांनी पेंडिंग काम ठेवलेलं आहे. त्यामुळे कसं आहे, जेव्हा ओव्हरब्रिजवरून नांदेड मार्गे पूर्णेला जाणारी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्ण सुरळीत गावात जाऊ शकत नाही, कारण की तिथं खड्डा आहे आणि खड्डा असल्यामुळे तिकडून जे वाहन येणारे हे दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नसल्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतात. एक वेळेस तर असं झालेले, उसाचं भरलेलं ट्रक, ट्रॅक्टर 2 ट्रॉली असताना ट्रॉली सुटून दोन्ही ट्रॉली पाठीमागं पळाले. सुदैवानं त्या दिवशी पाठीमागं वाहन नसल्यामुळे काही हानी झाली नाही, मात्र वाहनाची खूप हानी झालेली आहे. तरी याची नोंद घेऊन लवकरात लवकर हे जे राहिलेला पेंडिंग रोड आहे ते शासनानं पूर्ण करून आमच्या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहे. तिथं या धुळीमुळं काय परिणाम होते व्यवसायावर? धुळीचं तर आता खूप मोठा त्रास आहे आम्हाला. मात्र कसे आम्ही ते त्रास जेव्हा हे रोड होईल तेव्हा ऑटोमॅटिक ते त्रास आम्हाला कमी होऊन जाईल. नाही, व्यवसायावर काय परिणाम झाला का या खड्ड्यामुळे? परिणाम 100% होणार आहे. जेव्हा चांगले रस्ते असताना आपल्याला वाहतूक येते करते तेव्हा गिऱ्हाईक येऊन बसतात करतात. त्यांना आली दुकानात धुळडा आहे ते दिसण्या, थोडंसं कोल्ड्रिंकचे दुकान आहेत, रसवंतीचे दुकान आहेत, तिथं येऊन ते प्याण्यासाठी कसं शक्य नाही ना, ते धुळडा असल्यामुळं. मार्ग काढून रोड पूर्ण करावा ही आपल्या मार्फत आम्ही पूर्ण नागरिकांकडून नम्र विनंती करतो. या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात परिणाम काय होते आपल्या व्यवसायावर या धुळीमुळे वगैरे? तर या धुळीमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. गिऱ्हाईक म्हणते सर तुमच्या मालावर धूळ बसलेली आहे, असं आहे तसं आहे. वेळोवेळी BNCला आम्ही मार्फत बातम्या लावून प्रत्यक्ष साहेबाला बोलून साहेबाला म्हणले की बाबा आमचं रोडचं काम असं झालेलं आहे, धूळ खात पडलेले आहे, ॲक्सिडेंट होत आहे. त्याच्यामुळे कमीत कमी तुम्ही लवकरचं लवकर लक्ष देऊन ते या रोडला तुम्ही हे करायला पाहिजे. आणि दोन्ही मोठा पूल झालेला आहे. या पूलवर अजिबात साईडला कटडे नाही, मोठे मोठे बॅनर नाही, बाजूला शाळा आहे, घातपात होण्याची शक्यता आहे तिथं. कधी लहान लहान लेकराचं लई अवघडमध्ये लई अवघड समस्या आहे सारी. काय प्रशासनाला काय आव्हान असणार आहे? प्रशासनाला एवढेच आव्हान आहे. आता मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि शिवसेना उपचार करून असं या नात्याने मी सांगतो, तुम्ही ताबडतोब लक्ष घालून या रोडची मागणी करून घ्या, नाही तर उबाटातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येतो. Thanks for watching Ekmat Digital.